गीता अध्याय 15 श्लोक 9. श्रोत्रै चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. श्रोत्रै अनुस्वाराचा य, चक्षुस च वर आघात विसर्गाचा स, स्पर्शनै च स्प वर आघात अनुस्वाराचा ञ, रसनं अनुस्वाराचा ङ, घ्राणमेव च, अधिष्ठाय धीवर आघात, मनश्चायं न वर आघात अनुस्वाराचा औ, विषयानुपसेवते. श्रोत्रै चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च. 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 अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. 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 श्रोत्रै चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. संधी विग्रह. श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणम् एव च. अधिष्ठाय मनः च अयं विषयान् उपसेवते. श्रोत्रं म्हणजे कान, चक्षुः म्हणजे डोळा, स्पर्शनं म्हणजे त्वचा, च म्हणजे आणि, रसनं म्हणजे रसना किंवा जीभ, घ्राणं म्हणजे नाक, एव म्हणजे च म्हणजे आणि, अधिष्ठाय म्हणजे यांचा आश्रय घेऊन किंवा यांच्या सहाय्याने, मनः म्हणजे मन, च म्हणजे आणि, अयम म्हणजे हा म्हणजे जीवात्मा, ह्या अर्थाने इथे हा आहे, विषयान म्हणजे विषयांचे, उपसेवते म्हणजे सेवन करतो, जवळ राहून सेवन करतो. अन्वय. अयं श्रोत्रं चक्षुः च स्पर्शनं च रसनं घ्राणं च मनः अधिष्ठाय एव विषयान् उपसेवते. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, रसना म्हणजे जीभ, नाक आणि मन यांचा आश्रय घेऊन म्हणजेच त्यांच्या सहाय्याने विषयांचं उपसेवन करतो. 8व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की जीवात्मा जेव्हा देहामध्ये येतो किंवा देहातनं बाहेर पडतो तेव्हा वायू ज्याप्रमाणे गंधाच्या आशयातून गंधाला घेऊन जातो त्याप्रमाणे जीवात्मा शरीरामध्ये येताना मनासह पंचज्ञानेंद्रियांची सूक्ष्म बीज घेऊन देहामध्ये येतो किंवा देह सोडतानाही याच प्रकारे मनासह इंद्रियांची सूक्ष्म बीज घेऊन तो देहातून बाहेर पडतो. हे आत येणं आणि बाहेर पडणं ह्याबद्दल भगवंतांनी 8व्या श्लोकात सांगितलं. आता जेव्हा तो जीवात्मा देहामध्ये राहत असतो तेव्हा काय करतो ते ह्या 9व्या श्लोकामध्ये सांगितलं. देहामध्ये जेव्हा जीवात्मा राहतो तेव्हा
तो मनासह पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांना ऊर्जा पुरवतो. त्याच्या ऊर्जेमुळे सर्व इंद्रिय आपापली कार्य करतात आणि मग तो जीवात्मा तिथे राहून त्या इंद्रियांचा विषय उपभोगतो असं आपण म्हणतो. कानांनी ऐकतो, डोळ्यांनी बघतो, जिभेने रस चाखतो, नाकाने श्वास घेतो किंवा गंध घेतो, त्वचेंद्रियांनी स्पर्शाचं ज्ञान करून घेतो. अशा प्रकारे विविध इंद्रियांच्या द्वारे पंचज्ञानेंद्रिय कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ ही पंचज्ञानेंद्रिय आहेत. शिवाय 2 हात, 2 पाय, 1 तोंड आणि मलमूत्र विसर्जनाची द्वारं अशी अजून 5 कर्मेंद्रिय आहेत. या 10 इंद्रियांचे जे विषय उपभोग आहेत ते जीवात्मा घेतो असं आपण म्हणतो. तो प्रत्यक्ष घेतो का तर नाही. मन हे जे 11वं इंद्रिय आहे त्या मनाच्या द्वारे त्या इंद्रियाशी संलग्न होऊन जीवात्मा त्या इंद्रियाचं कार्य घडवून आणतो आणि मग आपण म्हणतो की डोळ्यांनी बघितलं. मनाच्या द्वारे डोळ्यांनी जे आपण बघितलेलं आहे त्याची सगळी संवेदना बुद्धीकडे पाठवली जाते आणि आपण म्हणतो की डोळ्यांनी बघितलं. ही सर्व प्रक्रिया इतर इंद्रियांच्या बाबतीत सुद्धा होते. ज्या इंद्रियाशी मन संलग्न असतं त्याच फक्त विषयाचा उपभोग आपल्याला घेता येतो. आता इथे भगवंतांनी सांगितलं आहे की जीवात्मा काय करतो तर इंद्रियांना शक्ती पुरवण्याचं कार्य करतो, मनाला शक्ती पुरवण्याचं कार्य करतो आणि मग मन आणि इंद्रियांच्या द्वारे विविध प्रकारचे विषय उपभोग घेण्याचं कार्य जीवात्मा करतो. इथे उपसेवते असा शब्द आहे. उप म्हणजे जवळ राहणे. प्रत्यक्ष जीवात्मा उपभोग घेत नाही तर तो फक्त असतो. त्याच्या असण्याने सर्व इंद्रियांचे उपभोग देहाच्या द्वारे, मनाच्या द्वारे घेतले जातात. जीवात्मा निश्चित काय करतो हे समजण्यासाठी एक उदाहरण आपण बघूया. वीज जी असते ती शक्ती स्वरूप असते. ती प्रत्यक्ष काही करतही नाही, करवतही नाही. त्याप्रमाणे जीवात्मा हा शक्ती स्वरूप असतो. वीज ज्याप्रमाणे पंख्यातून जाते तेव्हा पंखा फिरवण्याचं कार्य करते, फ्रीजमधून जाते तेव्हा थंड करण्याचं कार्य करते, एखादं गरम करण्याचं मशीन असेल तर त्या मशीनमधून वीज जाते आणि गरम करण्याचं कार्य करते. अर्थातच वीज प्रत्यक्ष काही करत नसते. वीज ही शक्ती असते. जसं जे उपकरण असतं तसं कार्य त्या विजेकडून केलं जातं. त्याप्रमाणे जीवात्मा देहामध्ये ऊर्जा पुरवण्याचं कार्य करतो आणि मग देहरूपी उपकरणाच्या द्वारे त्या उपकरणाला विविध कार्य करणारी अजून छोटी उपकरणं आहेत आणि त्या उपकरणांच्या द्वारे तो विषय देहाने उपभोगला, जीवात्म्यानी उपभोगला असं आपण म्हणतो. डोळ्यांनी बघितलं, कानांनी ऐकलं, नाकाने श्वास घेतला, त्वचेनी स्पर्श अनुभवला, जिभेनी रस चाखला, इतर इंद्रियांनी हातांनी काम केलं, पायांनी चालला, मलमूत्र विसर्जनाचं कार्य केलं, तोंडानी बोलणं आणि चाखणं ही 2 कार्य केली असं सर्व आपण म्हणतो. अर्थातच जीवात्मा देहात राहून सर्व इंद्रियांच्या द्वारे विषयांचं सेवन करतो, उपसेवन करतो म्हणजे जवळ राहून उपभोगतो असं आपण म्हणतो.
मृत्यूनंतर सर्व इंद्रिय तशीच असतात, पण केवळ त्यांना शक्ती देणारा जीवात्मा त्या देहात नसतो. म्हणून इंद्रिय असून सुद्धा त्यांच्याद्वारे उपभोग घेता येत नाही. अशा प्रकारे देहामध्ये असणारा जीवात्मा संपूर्ण शरीराला चालना देतो आणि सर्व इंद्रियांकडून विषयांचं सेवन करण्याचं कार्य करवून घेतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हरि ओम तत्सत्.